आज महाशिवरात्री आहे. खूप वर्षानंतर काही योग येणार आहेत. आमच्या लहानपणीपासून आम्ही कधी गावातली ही महाशिवरात्री कधी चुकवली नाही. तर मोठा योग म्हणजे की खूप सारे देव हे कुणकेश्वराच्या भेटीला जाणार आहेत. त्याच्यामधला रामेश्वर हा जवळजवळ 39 वर्ष गेला नव्हता. 40व्या वर्षी आता जाणार आहे. तसे दिरबादेवी 12-13 वर्षांनी आता भेटीला जाईल. यासाठी त्यांचे रेग्युलर असणारे त्यांच्या ज्या वाटा होत्या त्या मोकळ्या करण्यात आल्या. त्यावेळेस तिकडे बिल्डिंग्स नव्हते, त्यावेळेस इकडे कंपाऊंड्स नव्हते किंवा काही रस्ते नव्हते. त्यावेळेस पायवाटीने ते जात होते डोंगर चढून वगैरे. तर त्या डोंगर सगळे आता मोकळे करण्यात आले आहेत. एवढ्या वर्षानंतरचा योग हा आता परत पुन्हा दिसणार आहे. त्याच्यामुळे यंदाचं महाशिवरात्री खूप स्पेशल आहे. तब्बल 40 वर्षानंतर आता श्री देव रामेश्वर हा कुणकेश्वराच्या भेटीला जाणार आहे. त्यासाठी हे आपल्या गावातून म्हणजे हिंदळ्यातून मिठबावला तेव्हा पूल नव्हता. त्यावेळेस तरीने जायचे होड्या घेऊन, तेव्हा देव ट्रॅव्हल करत होते. तर आता तेवढ्या होड्या सुद्धा राहिल्या नाही. म्हणून आता ह्या जवळजवळ 40 वर्षानंतर येणारा हा योग हा गावकऱ्यांनी पूर्णपणे उचलून धरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय की ह्या इकडे दिसणाऱ्या ह्या होड्या आहेत, त्या 3 होड्या एकत्र बांधल्या आहेत आणि त्या होड्यातून देव ट्रॅव्हल करणार आहे. तर त्याच्यामध्ये कसं होणार आहे, पहिले देव आचऱ्यातून निघून तिकडनं मधली गावं करत 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 जेव्हा हिंदळ्यात पोहोचेल, तेव्हा हिंदळे ते मिठबाव हा पहिले पूल नव्हता. ही 40 वर्ष आधीची गोष्ट आहे. देव स्वतःच्या वाटेनेच जातो. तो इतर आपण बांधलेल्या रोड वगैरे तेव्हा नव्हते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी आता आंब्याची कल्प वगैरे लावली, ज्यामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचे कंपाऊंड्स वगैरे बांधले. हे पण सगळे तोडून तिकडनं वाट त्यांची मोकळी करण्यात आली आहे देवासाठी सर्व काही. मग देव तिकडनं जाईल कुणकेश्वरच्या भेटीला. तर आता ही अरेंजमेंट कशी केली आहे ते आपण बघूया. आचरा देवस्थानाचे खूप सारे म्हणजे सहकारी आले होते आणि त्यांच्याकडनं हे काम केले गेले. आणि इकडे असं पाय ठेवण्यासारखी अशी क्लिअर जागा नव्हती, पण ते माती घालून त्या लेवल करण्यात आली. देव इकडनं वर चढेल. या होड्या आता तात्पुरत्या मध्य पाण्यात उभ्या केलेल्या आहेत. त्याच्यावरती रॅम्प बनवलेला आहे एक प्रॉपर असा प्लेट, आणि ही जेटी आहे. या जेटीवरून ते चढतील. यात आपण सध्या पुलाच्या खाली आहोत. तर हे गाव आहे समोरचे, ते हिंदळे. हिंदळ्याच्या या जेटीवरून देव निघतील. ह्या 3 होड्या एकत्र जॉईंट करून त्याच्यावर एक रॅम्प बनवला आहे. ह्या देवासाठी स्पेशली बनवलेल्या होड्या आहेत. बाकीचे सर्व भाविक हे पुलावरून जातील. आपण आता पुलाच्या खाली आहोत. आता पहिल्याच्या तरीनुसार ती तर इकडे जॉईन न होता या मार्गे देव वर चढतील आणि परत आपल्या मार्गाला लागतील. ह्या त्या 3 होड्या आहेत. याच्यातल्या 2 होड्या आमच्याच वाडीतल्या यांच्या आहेत, म्हणजे रामदास कोळंबकर आणि अनिल सारंग. ह्या जेटीवरून देव उतरतील या होडीमध्ये. या 3 होड्या एकत्र अशा निघतील आणि त्या अशा ह्या जेटीला न जाता ह्या पुलाखाली या साईडला राईट साईडला एक रॅम्प बनवलेला आहे, तिकडे येईल. तब्बल 40 लोक देवासोबत असणार आहेत. तब्बल 40 लोक श्रीदेव इनामदार रामेश्वर यांच्या सोबत असणार आहेत. ते त्यांच्या वाटेने, म्हणजे त्यांच्या रेग्युलर वाट होती ती पाण्यातून होती, म्हणून ती पाण्यातून जातील. बाकी सर्व लोक या पुलावरून जातील.
मिडबाव हिंदळे ही खाडीच्या वरचा हा पूल आहे. हा, मी मकरंद शिंदे, हिंदळे मंडळावर रहिवासी, सध्या सरपंच ग्रामपंचायत हिंदळे. तर रामेश्वर आता एवढ्या वर्षांनी म्हणजे 39 वर्षांनी तब्बल बाहेर पडलाय. तर आचरा देवस्थानचे म्हणजे कसबा आचरा रामेश्वर देवस्थानची जी सगळे मंडळी होती त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत म्हणजे मुनगे, हिंदळे, मिडबाव, कातवन आणि कुणकेश्वर या ग्रामपंचायती त्यांनी संपर्क केला आणि देवबाबा निघतोय तर पूर्वापार मार्गाने तो देव येतोय. आता मुनगेला सुरुवात करून तो बाणघाटीने खाली उतरणार आपल्या हिंदळे गावात. हिंदळे गावातून तो पुढे येणार. मग समीर हळदणकर आमचे कला दिग्दर्शक यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण एक पूर्वापार मार्गाने म्हणजे होडीने जाणार आहे तो, म्हणून आपण एक कमान तयार करूया. आणि त्या कमानीत आता मला हे सगळं दिसतंय इथे जे त्याने केलं आहे. आणि आमच्या वाडीतले सगळी मंडळी आणि गावातली मंडळी, गिरावळवाडी म्हणा किंवा पूर्ण भंडारवाडी, आणखीन हे आमचे छोटे छोटे जे कलाकार आहेत त्या सर्वांनी मदत करून, आणखीन आमची छोटी कंपनी म्हणजे मुलं मुली सर्वांनी भाग घेऊन हे पताका बिताका सगळं हे करून परत नदीतून जाणार. म्हणून आमच्याकडे जे तराफे होते, आमचा शिनाने प्रकल्प आहे त्याचे जे प्रकल्पाचे हे होते तराफे, तेही आम्ही त्यांना तिकडे नेऊन दिले आहेत. मोरव्यातल्या 2 बोटी आहेत, आणखीन एक तांबडेकची बोट आहे. त्या 3 बोटी एकत्र बांधलेल्या आहेत आणि तो पण मार्ग पूर्वापार आहे, ब्रिज खालून जातोय. मग तिकडे ते हे करणार आहेत. रामेश्वर येतो म्हटल्यावरच चैतन्य एवढं निर्माण झालंय. आणि तुम्हाला या सगळ्या म्हणजे पूर्ण तुम्ही जर आता मुनगेपासून कुणकेश्वर पर्यंत जात असाल तर आचराचा रामेश्वर बाहेर पडला म्हटल्यावरच लोकांमध्ये स्फूर्ती एक निर्माण झालेली आहे आणि चैतन्य निर्माण झालेलं आहे. तो 11 वाजता आचऱ्यावरून बाहेर पडणार. त्यांनी आम्हाला 2:30 पावणे 3 पर्यंत इथला टाइम दिलेला आहे. इथे आम्ही त्यांचं स्वागत करणार आणि त्यांना तरीपर्यंत देवस्वाऱ्यांना आम्ही नेऊन सोडणार. मग पलीकडे ते जातील आणि तिथे आंघोळ करून गेल्यानंतर परत आपण इकडे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत. त्याचा लाभ पूर्ण केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. म्हणजे आमच्या आयुष्यात हा दुसऱ्यांदा योग आलाय, पण ते आठवत नव्हतं आम्हाला. हे आता आयुष्यामधला पहिला योग तुमच्या आयुष्यातला पहिला. वर्षानंतर मी पहिल्यांदा. होय होय होय, खूपच आनंद वाटलाय सगळ्यांना. या मार्गाने देव जेटीजवळ जाणार, इकडनं जेटीमध्ये उतरतील. आपल्या सोबत आहेत समीर हळदणकर, ज्यांनी ऍक्च्युली हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग केलेलं आहे. त्यांच्याशी बोलूया 2 शब्द. मग काय म्हणणार तुम्ही, हे सगळं प्लॉटिंग केलं हे डोक्यातून कसं आलं? तुम्ही खूप साऱ्या सिरियल्स मध्ये वगैरे केलेलं आहे, तर मग त्याच्यातून कसं काय हे घेतलं आणि कसं त्याच्यात इकडे ते मांडायचं, स्टार्ट टू एंड तुमची संकल्पना आहे, तर कसे काय झाली? संकल्पना असं काहीच नाही. जेव्हा कळलं की 40 वर्षांनी रामेश्वर इथून जाणार आहे, हा रस्ता इथून त्याचा जायचा आहे हे पण आम्हाला माहिती नव्हतं. कारण माझं आता वय 39. तो माझ्या जन्माच्या आधी इथून रामेश्वर गेलेला होता. तर ते कळलं की आम्हाला इथून रामेश्वर जाणार. म्हणजे म्हटलं जाणार इथून काही जास्त वाहनांची वर्दळ नसते, तर म्हटलं इथे डेकोरेशन काहीतरी आपण करूया. म्हणून पहिला फक्त गेट लावायचा विचार होता. एक 3-4 माणसांचा आमचा ग्रुप त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर पूर्ण वाडीने बाजूच्या वाडीने सहकार्य केलं. त्याच्यामुळे हे इथपर्यंत सगळं संपूर्ण झालं. ह्या सगळ्याला तुला दिवस किती लागला, वेळ कसा? साधारण आजचा 7वा दिवस. 7 दिवस नॉनस्टॉप काम चालू? होय, नॉनस्टॉप म्हणजे दिवसभर करतो. कशी साथ दिली तुझे 5 सगळ्यांनी ही सगळी रामेश्वराचीच कृपा. आम्हाला माहिती नव्हतं की एवढी लोक जमतील आणि सगळं होईल. आम्ही फक्त गेट लावणार होतो स्वागतापुरता. नंतर जास्त माणसं जमली म्हणून हे पुढचं सगळं डेकोरेशन कम्प्लीट झालं. आणि आता डेकोरेशन असं नाही, प्रत्येकाची सेवा म्हणून प्रत्येकाने केलेली आहे. म्हणजे सामान पण आम्ही कोणाचं विकत वगैरे काही आणलं, प्रत्येकाने आपापल्या घरातलं सामान देऊनच हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. तर जेव्हा मी आर्ट डिरेक्शन क्षेत्रात उतरलो तेव्हा आता हे सगळं मी फायबर, प्लास्टिक आणि हे सगळ्या गोष्टी वापरतो. ह्याच गोष्टींना नॅचरल गोष्टींपासून पण बनतात. म्हणजे सुपारीचा विरा, नारळाच्या झावळ्या, नारळाच्या प्रत्येक पार्ट पासून काय काय वेगळं बनतं. जसं आमच्या पाडव्याला त्या गोष्टीपासूनच डेकोरेशन बनवत असतो दरवर्षी. तर त्या गोष्टीतून पण खूप चांगलं कला प्रदर्शन होईल असं मला वाटतं आणि चांगल्या लेवलचं होईल. इको फ्रेंडली होईल आणि त्याच्यातूनच कोकणातल्या लोकांना काहीतरी मोबदला मिळेल. म्हणजे नारळाच्या झावळ्या, पोकळीचे विरे वगैरे हे सगळं विकलं जाईल. नंतर आपण जर सुरुवात केली तर लोकांना दाखवून दिलं की याच्यापासून हे बनतं. हे जर एकदा लोकांना कळायला लागलं तर हे मटेरियल
नक्कीच आपल्याकडे विकलं जे जाणार. पिकतंय त्याची किंमत हा त्यांना आपल्या माहिती नाही, म्हणजे अंदाजा आपल्याकडे नाही आहे पिकतं ते कुठेही पिकत नाहीये. म्हणजे कोकणात वगैरे नारळाच्या झाड्या वगैरे ज्या साईजने होतात की तसं बाकी कुठे मिळतात असं मला माहिती नाही. म्हणजे आपल्या जवळपास कुठे होत नाही त्या. मॅक्झिमम आपल्याकडे. हा आणि ह्या गोष्टींपासून खूप चांगले चांगले डेकोरेशन बनतील आणि त्याच्यामुळे मग मग आमच्या ह्या आभार विचार कोणाचे असेल तर. कलेवर देवाचे पाय लागणार आहेत हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. बाकी याच्यातून कोणाचं नाव कमवण्याचा किंवा मोठेपणा करण्याचा काही उद्देश नाहीये. फक्त रामेश्वराचे पाऊल याच्यावर लागतील हेच आम्हाला समाधान. बाकी काय.
तर आता ह्या बोटी गेल्या आहेत, आता जी बोट गेली ती बोट गेली आहे रामेश्वर येणार त्या ठिकाणी. आता ओळेश्वराच्या मंदिरातली आरती वगैरे झाली. आम्ही आता 5 मिनिटांनी आम्ही पण निघतो आहे गाडी घेऊन. तर आमच्या इकडनं इतर 4-5 होड्या जाणार आहेत ग्रामस्थांना घेऊन त्या लोकेशनपर्यंत. खूप जणांकडनं असं बोलण्यात आलं की तू चेहरा दाखवत नाही. मग हे आता मी ट्राय करेन की जास्तीत जास्त पूर्णपणे तुम्हाला माहिती मी स्वतःच्या व्हॉईसमध्ये आणि त्याच वेळेस देण्याचा प्रयत्न करेन. हे पाठीमागे दिसतं हे आमचे घर आहे मोरयामधले आणि हे आमची बाग आहे. म्हणजे इकडे गावात कोण असं बोलत नाही. गावात आमचे माड आहेत. तिकडे खाली आहे ती अन्नपूर्णा खाडी आहे. त्याच्या त्या बाजूचा मिठबाव आहे. समोर MTDC रिसॉर्ट दिसतं आहे. तर हे आमचे म्हणजे इकडे मी राहतो. म्हणजे जे नेहमी सांगतो की स्वर्ग आहे आमचं गाव, ते असं आहे. तर हिंद्र्यात एंट्री केल्यावर देवस्थानाने त्यांची माणसं पण इकडे पाठवले आहेत. रोड ब्लॉकिंग होता कामा नये. पर्यटकांचा सध्याचे हे जास्त चालू असल्यामुळे, पर्यटकांचे येणं जाणं जास्त चालू असल्यामुळे हे आमच्या मित्राचे घर आहे विपुल नरेच. आता ही भटवाडीमध्ये तुमच्या मुलांनी मिळून हे अरेंजमेंट केलं. तर हे 40 वर्षानंतर योग आला आहे. म्हणजे आमच्या जन्मात तरी आम्ही पहिल्यांदा बघतोय असा एक योग आपल्याला. परत कधी भेटेल आपल्याला माहिती. तर तुला तुमच्या ग्रुपने असं काय केलं आणि कसं म्हणजे अरेंज करतात? ती बाकी दिसतं तर खूप सारं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वेगळे विशेष सोय केलं? काय झालं तर हे गेल्या वर्षापासून ही सुरुवात झाली आहे की देवगडीसाठी जी देवसभा म्हणजे देवाचे द्वारे येतील त्यांना आम्ही काही ना काहीतरी त्यांची सेवा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम चालू झाला होता. गेल्या वर्षी झालं, हे दुसरं वर्ष आहे. यावर्षी तू म्हणाला तसं की 40 वर्षानंतर आम्ही पण हा योग पहिल्यांदा बघतो. म्हणजे पहिल्यांदा सगळं अनुभवतोय. एवढी गर्दी, एवढा इनामदार देव आपल्याकडे येतोय. तर त्याची सेवा करण्यासाठी जरा थोडासा प्रयत्न आम्ही तुमच्या मंडळाने केलेला आहे. पण ही पूर्ण सावली वगैरे केलेली आहे. तर मग हे तुम्ही तुमच्या याने केलंय, मित्रमंडळाने केलं, कसं केलं? स्वखर्चाने ज्यांनी कोणी आमच्या मित्रमंडळींनी आम्हाला स्वतः स्वखिच्छेने जे काय दान केलेलं आहे वगैरे. त्याच्यातून सगळं मग आता तुमची आपल्या हिंदळा गावातली अशी किती जण इकडे आता हे काम करतात तुमच्या सेवेसाठी? 50 जण या सेवेसाठी स्वतःहून आलेली, पुढाकार घेतलेले. आतापर्यंत थोडी खूप सारी लोक पुढे पास झालेले आहेत, भाविक त्यांच्याबरोबर गेले. आता देव मेन येतील तर अंदाजे 5 ते 7 हजार लोक येणार असं अंदाजा होता. तर काय वाटतं तुम्हाला की एवढ्या जणांचं मॅनेजिंग कसं होईल? 7,000 माणसांची आम्ही तयारी केलेली आहे. ऑलरेडी तयारी आहे तशीच? एकदम सगळ्यांनी खूप मनापासून कार्य केलं आणि करत राहणार आम्ही सहकार्य असं परत करत राहणार. ओके. हा उपक्रम जोपर्यंत आम्हाला हे होईल, जमेल शक्य उपक्रम हा चालू. आता ही आपली हिंद्र्यातली पहिलीच एंट्री आहे. हिंद्र्यामध्ये आपले 3 स्टॉप आहेत. फर्स्ट स्टॉप हा खूप उन्हातून ते लोक येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही थंड पाण्याची सोय केली आहे, म्हणजे जी खूप चांगली आहे. मग आता तरी अंदाजे किती वेळात ही लोक येतील आणि पुढे जाणार आहे? काय अंदाज आहे? कमी तासभर आहे इकडे येतील अंदाज? ते आहे बघ.
आता करा काय. इकडनं गावाकडनं एकदम पूर्ण सहकार्य आहे आणि आम्हाला जेवढे झेपते तेवढं आम्ही करणार आहोत. आम्ही उपवासासाठी रताळी ओके आणि अन्य प्रसाद म्हणून वेफर्स आणि लाडू ओके. आणि पाण्याची सोय केली. मग त्यानिमित्ताने अल्पोपहार होईल आणि एवढ्या आता उन्हातून येत आहेत तर तुम्ही ते बाकी सगळे. त्यांची आम्ही सोय करणार आहोत. ओके ओके. म्हणजे 6,000 पाकिटं जवळजवळ आम्ही तयार केली. म्हणजे 6,000 भाविकांची सोय तुमच्याकडे ऑलरेडी तयार हे आहे. आम्हाला 5.5चं टार्गेट होतं. आम्ही 6,000 पाकिटांची सोय केलेली आहे आणि आता चालू आहे. आणि आमची राणे समाजाची मुलं इतर सुद्धा काही लोक आम्हाला व्यवस्थित सहकार्य करतात आणि आम्ही त्याप्रमाणे वाटप करतो. आता म्हणजे हे आता गावातल्यांचा उत्साह कसा आहे? इतर आपल्याकडे कोकणात खूप सारे उत्सव होतात, पण ह्या उत्सवासाठी असं स्पेशल गावातल्यांमध्ये काय उत्साह आहे तुम्हाला? 40 वर्षांनी येतोय म्हटल्यानंतर गावातल्यांचा पण उत्साह भरपूर आहे. त्याप्रमाणे सगळे आता तुम्ही पाहतच आहे की किती लोक येत आहेत. आम्ही केलेल्या सेवेचा लाभ घेत आहेत, चालू आहे. आम्हालाही त्याच्यातून आनंद वाटतो. गावातल्या मुलांचा बिलांचा कसा तुम्हाला पाठिंबा त्यांच्याचमुळे? कारण की मी सकाळी बघितलं का 2 दिवस झाले बघतोय रंगवत आहेत हे रोड्स वगैरे, तर कसं? 3 दिवस रात्रंदिवस काम चालू आहे. झेंडे लावणे, रस्त्यावर रांगोळी काढणे, हां हां. बरीचशी कामं आमची चांगली आहेत. आणि उत्साह तर काय मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचं सर्वांचं वाढत आहे. संधी मिळाली सेवा करायची, त्यामुळे आम्ही खुश आहोत. तेव्हा ओके. मग तुमच्या सर्व आमचं परिवार राणे समाजाचं परिवार एकदम खुश ओके. आता हे राणे समाजाकडनं राणेवाडीकडनं ही क्लिअर केली गेली आहे. clear केली गेलेली ओके. आहे. त्याच्यात आमच्या दिनेश राणे म्हणून आहेत, हां त्यांचा मोठा खर्चाचा मोठा सहभाग आहे. ओके. बाकी आम्ही त्या थोडंसं खर्चाच्या बाबतीत ते पुढे आले ते स्वतः. पुढे आहेत. त्यांनी हे केलेले दिनेश अनंत राणे म्हणून, दिनेश राणे. ते मुंबईत व्यावसायिक आहेत, त्यांनी केलेले आहे. चालेल. आणि आमच्या सर्व मुलांनी सर्व समाजाने मेहनत घेऊन बराचसा कार्यक्रम आम्ही पार पाडतो. श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. इनामदार श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. इनामदार श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. आता देव येणार आहेत म्हणून त्याच्यासाठी जी अरेंज केलेली होती सोडून आपण एका वेगळ्या होडीतून आलेलो आहोत शूट करायला. माझ्या पाठीमागे मिठगाव पूल दिसतोय. तर ह्या जेटीवरून होड्या आता देव येतील आणि ह्या 3 होड्यांमध्ये उतरतील. नको त्या साईडला का आम्या ठेव खाली. वाचता येला तू काय खाली बसतं का? कसं करतं? नाही गरज नाही. उतारले काय करूया? उतारले आणि मध्ये येईल ना का आपण बाहेर पडूया. हे उलटी करू नको, उलटी करू नको.
परत नाही गावाचा तो शॉट. अशीच एवढीच ठेवा. रिवर्स मध्ये टाका आणि पाठी घेतला तरी चालत. फिरणार फिरणार. स्लो ठेव स्लो ठेव. काठी घ्या आता अजय. लांब नेऊन टेकवलं असं काय नाही. तोल सांभाळ. परफेक्ट परफेक्ट एवढंच ठेव. बस बस एवढीच ठेवलीस तरी चालेल. ड्रोन जाऊन चिटकत है.
राजू तर आता आपण पाहिलं की याच रस्त्यांनी जेटीपर्यंत देव गेले, तिकडनं समोरच्या मिठभाव या गावी उतरले आणि तिकडनं पुढे गेले. तर हा रस्ता पहिले असा नव्हता, त्यांनी या स्पेशली या इव्हेंटसाठी म्हणून केला गेला. हे पाव बनवा. आता पाठीमागे बघू शकता तुम्ही की पूर्णपणे जाम झालं आहे. आता आपण मिठभावच्या वडाकडे आहोत. मग पूर्णपणे जॅमिंग झाल्यामुळे आता हे ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करतो आहे दहीभावच्या दिशेने आणि पूर्णपणे वन वे पण ट्राय केली पण झालं नाही. इकडं पोलीस अधिकारी त्यांच्या पद्धतीने खूप कटोतीने सगळ्यांच्या मेहनतीने काम करत आहेत, कारण की कोणीच ऐकायला तयार नाही आहे. एका रात्रीची शिवरात्र आल्यामुळे खूप फरक पडतो आहे. पण आता बघूया कसं काय मॅनेज होत आहे ते. 4 किलोमीटर अर्धा तासाची एक लाईन लागली आहे, पण आता बघूया याच्यामध्ये कसं.
थांब 2 मिनिटात थांब. वाईस कर सोडतो. तर मगाशी जी ट्रॅफिक जामिंग झाली होती आता क्लिअर झाली. जवळजवळ 1-1.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते सगळेजण. मग आता तर क्लिअर झालेत, पण आम्ही प्लॅन कॅन्सल करतो आहे. आता आम्ही नाही जात आहोत कुणकेश्वरला, कारण की जेवढी ट्रॅफिक आणि लोक जमा झालेले आहेत त्याच्यावरून वाटत नाही आहे की परत यायला मिळेल किंवा नाही मिळेल. म्हणून सध्या आम्ही प्लॅन स्किप करतो. कदाचित जमलं तर उद्या सकाळी दिवसाचे वगैरे असे आम्ही जाऊ आणि तुम्हाला अपडेट्स देऊ.